नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वाटाणा आणि सोयाबीनची भाजी बनवणार आहोत आणि याच्यामध्ये थोडे काळे घेवडे पण होते आपल्याकडे ओले, ते पण आपण टाकलेले। सोयाबीनला आपण गरम पाण्यामध्ये उकळवून आणि पिळून घेतलेले। चला तरी भाजी कशी बनवायची बघू। इथं आपण कढई घेतलेली, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 3 चमचे आपण तेल टाकून घेऊ। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी थोडी गरम झाली की 1 चमचा त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आपल्याला। हे जिरं पण टाकलेले। आता इथं 2 मीडियम साईजचे कांदे कट केलेले उभे पातळ, ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। कांद्याला थोडं फ्राय करून घ्यायचं इथं। कांदा थोडा नरम झाला पाहिजे आणि कांदा थोडा फ्राय झाला की त्याच्यामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या ते चेचून टाकलेल्या आहेत। इथं पाहू शकता तुम्ही कांदा आपला थोडा नरम झालेला आहे। आता इथं 1 मीडियम साईजचं टोमॅटो होतं, ते कट करून टाकलेलं आहे याच्यामध्ये बारीक। त्याला थोडा हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो शिजायला मदत होते, टोमॅटो लवकर शिजतं। तर आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याला थोडं हलवून घ्यायचं आणि 2 मिनटासाठी झाकण देऊन याला थोडं शिजवून घ्यायचं। 2-3 मिनटं याच्यावर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊ। 3 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता की आपलं टोमॅटो चांगलं नरम झालेलं आहे। आता याला हलवून घेऊन याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आपल्याला आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला 2 ते 2.5 चमचे टाकायचे। आता मसाल्याची क्वांटिटी हे तुमच्या भाजीवर डिपेंड करते, भाजी किती येते। तर मी 200 ग्राम मटर घेतलेले वाटाणे आणि 1 छोटं पॅकेट सोयाबीन घेतले। त्याच्यामध्ये आपण हे मटर आणि घेवडे ते टाकून घ्यायचे, त्याला थोडं हलवून घ्यायचं चांगलं आणि याला सुद्धा झाकण ठेवून 1-2 मिनटं मसाल्याबरोबर शिजून द्यायचं। 2 मिनटं झालेली आहेत, मसाल्याबरोबर वाटाणा चांगला वाफाला गेलेला आहे। आता याला थोडं हलवून घेऊन जे आपण सोयाबीन उकळवून पिळून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकायचं। याला सुद्धा ह्या मसाल्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पण 1-2 मिनटं झाकण देऊन मसाल्याबरोबर थोडं वाफवून घ्यायचं, तर की मसाले सोयाबीन चांगले ॲब्सॉर्ब करेल। आता 2 मिनटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता तेल पण सुटायला लागलेलं आहे। तर इथं थोडं हलवून व्यवस्थित खाली मसाले लागले नसतील असं हे करून याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। ते भाजी आपल्याला लपतबी बनवायची, जास्त रस्सेवाली नाही बनवायची। आपल्या टिफिनसाठी भाजी चपातीबरोबर खाण्यासाठी। तर इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं याच्यामध्ये। त्याला झाकून 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर ठेवून द्यायचं। 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। इथं आपली भाजी क्वांटिटी पण कमी झाली आहे, पाणी जवळजवळ सुकलेलं आहे, थोडंफार आहे त्याच्यामध्ये आणि खूप मस्त सोयाबीन पण एकदम ज्युसी झालेले आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आता लास्ट टच आपला हिरव्या धनियाचा देऊ, कोथिंबिरीचा, आणि ही भाजी आता आपण नाश्त्याला घेऊ। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा, नक्की बनवा, खूप छान होते आणि आपले सोयाबीन खूप ज्युसी झालेले आहेत। आणि श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी नक्की बनवून बघा। आमच्याकडे खरवस पण होता, तो पण थोडा घेतलेला आहे।
इथे तुम्ही बघू शकता सोयाबीन जे आहे एकदम ज्युसी झालेले. तर नक्की बनवा, नक्की खा. हे बघा. तर अशीच एक ऑथेंटिक वेगळी रेसिपी घेऊन नेक्स्ट टाईम आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.